नमस्कार मित्रांनो, जी-के-जी-एस मराठीवरती मी अविनाश चौरे तुमचं स्वागत करतो. तर या ठिकाणी बघा आजचा सुद्धा व्हिडिओ जो महत्त्वाचा होणार आहे. या ठिकाणी एक्झामला उतरणारे क्वेश्चन या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहेत. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि आवडला व्हिडिओ तर सर्वांपर्यंत शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर आजचा आपला पहिला प्रश्न, अलीकडेच कोणत्या भारतीयाची गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 साठी निवड झाली आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी आलोक शुक्ला. हे आलोक शुक्ला जे छत्तीसगड पर्यावरणाचे कार्यकर्ते आहेत, आलोक शुक्ला. क्वेश्चन नंबर 2 बघा, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या हिंगलाज मातेचं मंदिर कोणत्या देशात आहे? लक्षात घ्या. याचं उत्तर आहे पाकिस्तान. लक्षात घ्या, हिंगलाज मातेचं मंदिर जे आहे ते पाकिस्तानमध्ये आहे. क्वेश्चन नंबर 3, अलीकडेच कोणत्या राज्याने स्कूल ऑन व्हील्सचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी मणिपूर. मणिपूरच्या सरकारने जातीय संघर्षामुळे विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी स्कूल ऑन व्हील्स सुरू केलंय, ज्यामध्ये लायब्ररी, संगणक, क्रीडा उपकरणं असलेली फिरती स्कूल बस याचा समावेश आहे. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी, भारत आणि भूतान यांच्यातील 5वी जॉईंट ग्रुप ऑफ कस्टम्स JGC बैठक कुठे झाली आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी लद्दाखला झालेली आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा, नुकतीच 29 वेळा एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली व्यक्ती ठरलेली कामी रीता कोणत्या देशाची आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी नेपाळ देशाची आहे. कामी रीता यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. क्वेश्चन नंबर 6, जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये दिसणारे ओकार्स म्हणजे काय? याचा अर्थ आहे या ठिकाणी राईट आन्सर आहे किलर व्हेल. ठीक आहे. किलर व्हेलला या ठिकाणी बघा जी जिब्राल्टरची सामुद्रधुनी त्याच्यामध्ये ओकार्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं. क्वेश्चन नंबर 7, ड्रायडोमस फिश म्हणजे काय? लक्षात घ्या, ड्रायडोमस फिश म्हणजे काय? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्याच्या वातावरणात स्थलांतर करणारे मासे. लक्षात घ्या, ड्रायडोमस फिश म्हणजे खाऱ्या पाण्यातील किंवा गोड्या पाण्याच्या वातावरणात स्थलांतर करणारे मासे आहेत. क्वेश्चन नंबर 8, महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने स्पॉट बेलिड गरुड घुबडचा पहिला फोटोग्राफिक रेकॉर्ड नोंदवला आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्प. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा, हे नाव स्पॉट बेलिड गरुड घुबडचा पहिला फोटोग्राफिक रेकॉर्ड पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये. क्वेश्चन नंबर 9 बघूया, मध्य प्रदेशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दुर्मिळ 4 शिंगे असलेला काळवीट दिसला आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. याच्यामध्ये दुर्मिळ 4 शिंगे असलेला काळवीट दिसलाय. क्वेश्चन नंबर 10 बघा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL किंवा IOCने हायड्रोजन आणि इंधन सेल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या कोणत्या सशस्त्र दलाशी अलीकडेच एक सामंजस्य करार केलाय? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी भारतीय सैन्य. क्वेश्चन नंबर 11 बघा, UAE मधील कोणत्या शहराने जागतिक उद्योग नेतृत्वासाठी गेमिंग व्हिसा सादर केलेला आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी दुबई. तर UAE मध्ये बरेच या ठिकाणी देश येतात, त्याच्यामधील या ठिकाणी गेमिंग व्हिसा ज्यांनी सादर केला आहे तो आहे दुबई. क्वेश्चन नंबर 12 बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने प्रवाह नावाचे कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स सॉफ्टवेअर विकसित केले आहे? त्याला CFD असंही म्हणतात. तर त्याचा राईट आन्सर आहे इस्रोने. क्वेश्चन नंबर 13 बघा, केंद्र सरकारने आसामच्या कोणत्या जिल्ह्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM ची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचा राईट आन्सर आहे कामरूप. क्वेश्चन नंबर 14 बघा, नवीन रामसर स्थळ म्हणून घोषित केलेले नागी पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी बिहार राज्यामध्ये आहे. तर भारताने नागी आणि नक्ती पक्षी अभयारण्य हे नवीन रामसर स्थळे म्हणून घोषित केले आहे. तर हे जे आहेत नवीन नागी आणि नक्ती पक्षी अभयारण्य यांचं नाव लक्षात ठेवा, याचं क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 15 बघा, मोंगला बंदर कोणत्या देशात आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी बांगलादेशामध्ये आहे. तर बांगलादेशातील दुसरे सर्वात मोठं बंदर आहे हे, जे मोंगला आहे आणि सुंदरबन जंगलाद्वारे संरक्षित मोंगला बंदर आहे. ठीक आहे. तर याला जे संरक्षित करण्यात आलं ते सुंदरबन जंगलाद्वारे करण्यात आलेले. क्वेश्चन नंबर 16 बघा, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान आणि कृषी मजदूर जीवन सुरक्षा योजना अंतर्गत वयोमर्यादा काढून टाकल्या आहेत? तर याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी हरियाणा. क्वेश्चन नंबर 17 बघा, या ठिकाणी वाढवण बंदर कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. तर वाढवण हे बंदर आहे आणि हे महाराष्ट्र राज्यात आता बांधलं जात आहे. क्वेश्चन नंबर 18, कॅप्सायसिन म्हणजे काय? तर याचं राईट आन्सर आहे मिरचीमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणारी वनस्पतीजन्य चिडचिड. तर कॅप्सायसिनमुळेच या ठिकाणी मिरच्या ज्या आहेत त्या तिखट लागतात. लक्षात घ्या, हा एक केमिकल टाईपचा घटक असतो ज्याच्यामुळे
तुम्हाला या ठिकाणी जिभेवरती जर तुम्ही मिरची टाकली किंवा मिरची घेतली तर ते तिखट लागते. क्वेश्चन नंबर 19 बघा. अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलेल्या सौभाग्य योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरणमध्ये साध्य करणे. ठीक आहे. तर सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 20 बघा. टेक्नॉलॉजिकल डोपिंग म्हणजे काय? याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी क्रीडा उपकरणाद्वारे स्पर्धात्मक फायदा मिळवणे. क्वेश्चन नंबर 21 बघा. केंद्र सरकारने अलीकडे सुरू केलेली कृषी निर्णय समर्थन प्रणाली कृषी DSS काय आहे? तर याचा राईट आन्सर आहे भारतीय शेतीसाठी अद्वितीय डिजिटल भूस्थानिक व्यासपीठ. क्वेश्चन नंबर 22 बघा. अलीकडेच भारतातील पहिली इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जी आहे ती 2024 मध्ये कोण म्हणली? तर त्याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी डायना पुंडोले. तर पुण्यातील शिक्षिका डायना पुंडोले यांनी चेन्नई येथे MRF इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 ची सलून प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद पटकावलाय. तर लक्षात ठेवा ती कुठली आहे? पुण्यातली आहे. नाव आहे डायना पुंडोले आणि ती एक शिक्षिका आहे. चेन्नईमध्ये झालेली ही MRF इंडियन नॅशनल कारचे आणि त्या सलून प्रकारामध्ये जिंकलेलं आहे. क्वेश्चन नंबर 23 बघा. अलीकडे 24वा आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी दुबई. आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार भारतातील शिक्षण, विज्ञान, संस्कृती, क्रीडा, सामाजिक कार्य, औषध, उद्योग आणि राजकारणातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करतात. क्वेश्चन नंबर 24 बघा. कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून पाळला जातो? या ठिकाणी लक्षात घ्या त्याचा राईट आन्सर आहे 15 सप्टेंबर. आणि आजचा आपला शेवटचा क्वेश्चन आहे या ठिकाणी इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इनकॉसिस. ठीक आहे. तर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी पृथ्वी विज्ञान मंत्रालय. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये या ठिकाणी कळवा. तर या ठिकाणी बघा GKGS मराठी डेली करंट अफेअर्ससाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.